आज मला कळालं की नवरा हौशी असेल ना, कसंही कुठूनही काहीही होतं. झालं काय ते सांगते. मला ना खूप दिवसांपासून गणपती बाप्पाचं फोटोशूट करायचं होतं, पण कामं इतके होते, ब्रँड शूट होते, त्यानंतर घरामधले सगळे कामं करायची होते, साफसफाई करायची होती गणपती बाप्पा येणार म्हणून. म्हणून ह्यावेळेस मी स्किप केलं होतं आणि असं वाटलं होतं की नेक्स्ट इयर करेल मी. पण यांना माहीत होतं माझं खूप जास्त मन आहे, म्हणून यांनी लिटरली स्वतः जाऊन माझ्यासाठी साडी रेंटवर बुक केली, त्यानंतर ज्वेलरी आणली, मेकअपचं माझं सगळं अरेंज करून दिलं आणि सिरियसली मला इतकं छान वाटलं ते सगळं. फोटोशूट वगैरे झालं. त्यानंतर मी घरी आली आणि घरी येऊन परत मार्केटमध्ये गेले होते, कारण हे मला बोलत होते तुझी सँडल खूप जास्त खराब झाली आहे, ती सोड आता आणि नवीन घे. मग काय मस्त सँडल वगैरे घ्यायला गेले मला. आणि मी सँडल वगैरे ना साडी किंवा कुर्तीवर घालत असते, म्हणून मला असा कलर घ्यायचा होता की तो सगळ्या याच्यावर जाईल, म्हणून मी ऑफ व्हाईट कलर घेतला होता. आणि कशी वाटली नक्की सांगा मला, की मी ती ब्लॅकच घ्यायला हवी होती. त्यानंतर तिकडनं निघाले आणि मला ना थोडीशी ज्वेलरी बघायची होती, एकदम मिनिमल जी माझ्या ग्रीन साडीवर जाईल. आणि तो ब्लाऊजसुद्धा मी आता स्टिच करायला टाकला होता. आता माहीत नाही मला कधीपर्यंत भेटतो तो. ज्वेलरी वगैरे बघितली, त्यानंतर तिकडनं आम्ही निघालो आणि निघताना लिटरली संध्याकाळ झाली होती. आणि तिकडनं बघू शकता किती सुंदर आता एकदम माहोल क्रिएट झाला आहे गणपती बाप्पा येण्याचा. तिकडनं येताना मस्त पाणीपुरी वगैरे एन्जॉय केली. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.